राम राम सोयरी हो. तर सोयरी हो, हे बघा आपल्या मशीन दिलेला आहे हल्ल्या. हल्ल्या कसा आहे काय नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला मी पहिलेच म्हणलो होतो की या हल्ल्याचे मी दोन कामं करतो. एक तर याला टकरीवर ठेवतो आणि दुसरं म्हणजे लावणीवर ठेवतो. दोन्ही कोणी पैसा भरमार कमीतो. आता तुम्ही म्हणशाल सोयरी हो तुम्ही हल्ल्याच्या पायाला का बांधाल्या. तर सोयरी हो याच्या मागे बी सायन्स आहे बघा. या हल्ल्याच्या गळ्यात जर बांधलं तर हल्ल्या काय करते टकलीला घाग निघणार आणि आपण ज्याच्या पायाला बांधलं तर हल्ल्या काय होते टकलीला घाग निघते. तुम्हाला सांगतो हे होय बघा औषधाच्या दिवसा हल्ल्या. ज्या दिवशी आवस आहे त्या दिवशी जर हल्ल्या जन्मला तर हल्ल्याचा घाग निघते म्हणे टकरीला. असा पूर्वजापासून बोल आहे. मग काय औषधाच्या दिवशी निघालेला होय. आणि हल्ल्या बी बघा तुम्ही कसा लांब ढगळ आहे बघा. मामूली लांब आहे. मग आपण काय याला दुधाचे 2 थान सोडल्या म्हशीचे याला टर पाजवले. आता बघा की हो काय लई दिवसाचं होय काय. हे बघा याला लई झाला असेल बघा. 6 दिवस झाला असेल याला येऊन. 5 ते 6 दिवसाचा हल्ल्या होय. असा दणक्याच्या दणक्या आहे उगं न माय. त्याच्यासाठी काय करावं लागते दिमागाचा उपयोग करावा लागते. गेल्या वर्षी काय केलो लक्ष्मीच्या वेळेस म्हशीला गाबा घातलो हल्ल्यापाशी नेऊन. मग आता हिंग भर दुधाच्या याच्यामध्ये जन्मले. आता तुम्हाला सांगतो दुधाला 100 रुपये लिटर भाव आहे. एकतर दुधाला दूध झालं आणि हल्ल्याला हल्ला झाला. आता लोक काय करतात हल्ल्या झाल्यावर नाराज होतात. अरे बाबा हल्ल्या झाल्यावर नाराज होऊ नका तुम्ही. हल्ल्याचा फायदा घ्या तुम्ही. त्याला रटावून दूध पाजवा बरं तुम्ही. एकतर म्हशीवर बी ठेवायचे एकतर टकरीवर बी ठेवायचे. फक्त तुमची तयारी पाहिजे. आपली तर तयारी आहे बा. म्हणून तर आपण याला असं केलं की नाही. आता पंचक्रोशीमध्ये आपलं या हल्ल्यानं नाव केलं पाहिजे. असं याला तयार करतो. कसं हा माय.